मधून एक बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा शासकीय रुग्णालयाचे डोळ्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात आज मागच्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण चालू आहे. या संदर्भात आवाज उपोषण आणि आक्रमक भूमिका घेऊन होतं. आज पालकमंत्र्यांना सुद्धा आपण काळे झेंडे दाखवून या विषयावर गंभीरता दाखवलेली आहे आणि आपण या प्रकरणामुळे पोलीस प्रशासन आपल्याला अटक केली सोडून दिलं. काय प्रकरण आहे आणि याबाबत काय स्पष्टता आहे आणि काय सांगा. रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज 3 दिवस झाले आम्ही उपोषण करत आहोत. शासकीय रुग्णालय परभणी या ठिकाणी म्हाताऱ्या आजी सरस्वतीबाई पैठणे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन केलं होतं आणि ऑपरेशनमुळं चुकीच्या हलगर्जीपणामुळं डोळा निकामी झालेला आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आवर्जून न्याय मागण्यासाठी बसलो होतो की आणखी ऑपरेशन करून कसा डोळा चांगल्या प्रकारे करता येईल ही आमची मागणी होती. आम्ही ही मागणी केली असताना ज्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला त्याच्यानंतरही त्यांचं म्हणणं आहे की महिन्यामध्ये 2-4 प्रकरणं असे घडत असतात आणि तुम्हाला जर असं वाटलं तर तुम्ही बाहेर जाऊन 30-40 हजार रुपये खर्च करून ऑपरेशन करायला काही हरकत नाही. गोरगरीब लोक शासकीय रुग्णालयामध्ये येतात, कशासाठी येतात? त्यांच्याकडे पैसा नाही, अडचणी आहेत म्हणून. आणि जर त्या ठिकाणी डॉक्टर लोक हलगर्जीपणा करत असतील, त्यांना प्रायव्हेट दवाखान्यात जायला सांगत असतील, हे अत्यंत चुकीचे आहे. काही दिवसाखालीच आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये 2 दिवसापूर्वी CS साहेबांचं सुद्धा निलंबन करण्यात आलेलं आहे. 4 ते 5 जणांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. आम्ही या ठिकाणी बसल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांचं निलंबन होत आहे आणि गरीब आजी माईचा डोळा निकामी झाला तर ते निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांचं सुद्धा निलंबन करण्यात येईल. आम्ही त्यांच्याही पुढे ही मागणी केली की निलंबनाच्या ऐवजी तुम्ही त्यांना इथून काढा आणि तुम्ही प्रामाणिकपणे चौकशी करा. तर त्यांच्या हातून आजीचं ऑपरेशन सुद्धा करायसाठी तयार नाहीत आणि जे डॉक्टर ज्यांनी निष्काळजीपणा केला त्यांना सुद्धा परभणी सोडून बाहेर टाकायला तयार नाहीत. म्हणजे काय दडले काय आहे या डॉक्टरांमध्ये? चुकीचं काम केल्याच्या नंतर तुम्ही त्यांना चुकीची शिक्षा सुद्धा देणार नाही का? जर आज तुम्ही त्यांच्या निष्काळजीपणामुळं जर त्यांना कुठलीच कारवाई केली नाही तर उद्या आणखी असे प्रकार घडतील म्हणून आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीने बसलोत. आणि गंगाखेड येथील बालिका शाळेमध्ये ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांच्यावर 4-6 महिन्यापूर्वी त्यांची चौकशी होऊन त्यांना 5-6 महिने घरी बसवलं होतं. तिथल्या वार्डन त्यांचं सुद्धा निलंबन केलेलं आहे. आज आणखी त्याच मुख्याध्यापिका त्या ठिकाणी आहेत त्या शाळेवर. आमची मागणी आहे की त्या मुख्याध्यापिकेचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे किंवा त्या ठिकाणाहून त्यांची बदली करा. जर तुम्ही कुठलीच कारवाई नाही केली तर त्यांना आणखी मनोबल त्यांचं वाढेल, आणखी त्यांच्या हातून निष्काळजीपणा होईल आणि भ्रष्टाचारात आणखी खतपाणी होईल. म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणास बसलो. तर आमची या कुठल्याही उपोषणाची तक्रार दखल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेतली नाही म्हणून आम्हाला आज नाईलाज असतो भारतीय स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री, राज्यमंत्री त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवून रिपब्लिकन सेनेच्या वतीने त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे आणि त्यांचं लक्ष आमच्याकडे खेचण्याचं आम्ही काम केलेलं आहे. आणि अजूनही याच्या समोर जर का आम्हाला न्याय नाही मिळाला तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही आणखी तीव्र आंदोलन छेडू हे आपल्या माध्यमातून आम्ही शासनाला कळवत आहोत. आपण आंदोलन काळे झेंडे दाखवून गेले त्याचा काही प्रशासकीय समन्वय झाला का? याबद्दल काय बोलणं झालं का? पुढे कारवाई काय? कारवाई तर आमच्यावर झाली.
नवा मोंढा पोलीस स्टेशन मध्ये सकाळपासून आम्हाला नेऊन बसवलेलं आहे. त्याच्यानंतर SP ऑफिसला नेलं आणि आताच आम्ही या मोजक्या काही वेळातच आता या ठिकाणी आलेलो आहोत. प्रशासनात काय कारवाई झाली ती आमच्यापर्यंत आणखी आलेली नाही. हा, पण आमच्यावर कारवाई झालेली आहे आणि न्याय मागण्यासाठी आम्ही आमच्यावर कुठलीही कारवाई झाली तरी आम्ही लढत राहणार आहोत. कारण आम्ही संघर्षातील लोक आहोत. न्यायासाठी आम्ही लढा देत राहणार आणि जर का आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आणखी आमचा लढा तीव्र करू.